याआधी व्हिडिओमध्ये मी खेकडे साफ करताना दाखवले होते. तर ह्या छोट्या छोट्या नांग्या ज्या आहेत सगळे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपण रश्यामध्ये नाही टाकणार, तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे सगळं. आता इथे पाहू शकता एकदम बारीक वाटून घेतले आणि या पद्धतीने चाळणीत टाकून मी इथं गाळून घेतले ह्या चाळणीमध्ये टाकून आणि 2 बाऱ्या पाणी टाकून चांगलं गाळून घ्यायचं आहे. आता हे झाकण आहे मिक्सरचं, हे पण धुवून घ्यायचं आहे. आता इथे खेकड्याचं कालवण करण्यासाठी एक चांगली मोठी गड्डी लसणाची, म्हणजे मोठी कांडी लसणाची मी सोलून घेतली, खोबरं चिरून घेतले, कांदा चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजून वाटून घेणार आहे मी. आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी, तुम्ही जाऊन बघा चॅनलवर, की सगळं साफ करताना दाखवलं होतं. आणि ह्या मोठ्या नांग्या वगैरे बाजूला काढलं होतं, छोट्या नांग्या आणि बारक्या नांग्या. तर हे सगळं स्वच्छ करून आता ह्या मोठ्या नांग्या आणि आता हे खाली गेले काही मोठ्या नांग्या आणि हे साफ केलेले सगळे याच्यात घेतले, पाहू शकता. तर बरेच हे जवळजवळ 2 किलो खेकडे असेल, याच्यात काढून घेतले. आणि बारक्या नांग्याचं तर मी तुम्हाला दाखवले मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे. आता ही खेकड्याची रेसिपी आपण मस्त चुलीवर बनवणार आहे, कारण चुलीवरली भाजी कधी पण खायला एकदम भारी लागते. तर इकडे मी सगळं पाहू शकता, वाटण, तेल, हे साहित्य सगळं बाहेर आणलेलं आहे. बाहेर आहे चूल माझी, तर हे सगळं बाहेर आणलेलं आहे मी. मसाले काढून आणलेत आणि याला काय म्हणतात, भेजा म्हणतात ना, तर ते हे पण त्याला टाकायचं आहे आपल्याला. हे सगळं मी बाहेर आणले आणि टोप ठेवायचा आहे आता चुलीवर. आता टोपामध्ये तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय. आता यामध्ये हे तेल गरम झाले, हे भेजा टाकून घ्यायचं. हे चांगलं परतून घ्यायचंय आणि बंद करते. आता जे वाटण वाटलं होतं ते याच्यात परतून घ्यायचंय. आणि हे मसाले, तुमच्याकडे जे मसाले असेल, कोणते मसाले टाकायचे ते टाकू शकता. तर मी मसाले टाकून घेतले त्याच्यात आणि हे वाटण चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आणि हळद मी दाखवली नाही याच्यात मसाल्यामध्ये, कारण माझी हळद दळलेली नव्हती, तर मी हळकुंड वाटणामध्येच वाटलेलं होतं. तर आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते. आणि इथे पाहू शकता मसाला चांगला परतला गेलेला आहे तेल सुटेपर्यंत. मसाला परतून झाल्यावर आता इथं पावसाळा असल्यामुळं ना जरा दूर होतोय, पण आता हे मिक्सरचं भांडं जे वाटण वाटलं होतं ते पाणी टाकते मी याच्यात जरा जळून. आणि आता इथं जे आपण हे केलं होतं त्या नांग्या जे वाटून घेतल्या त्या बारीक बारीक, हे पाणी टाकून घ्यायचं याच्यात. आणि आता इथं पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही, असा रसा बनवून घेतलाय. आणि हे जे आहे ना हे सगळं आता यामध्ये टाकून घ्यायचंय. मी तर पहिल्यांदाच केलंय आणि काही चुकलं असलं तरी कमेंटमध्ये नक्की सांगा कसं करायचं. आणि रेसिपी चांगली वाटली तरी कमेंट करा. आणि रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तुम्हाला तर एक लाईक नक्की करा. आता हे सगळं टाकलंय याच्यात आणि चांगलं शिजवून देणार आहे आता.
चांगलं शिजून द्यायचं आता. आता सगळं टाकून घेतलंय मस्त चांगलं. आता मी इथं चांगलं 15-20 मिनटं किंवा किती वेळ लागते काय माहिती आहे, काही अंदाज केल्यामुळं तर चांगलं शिजून घेणार आहे. उतूच जात होतं म्हणून थोडंसं रिकामा केला आहे तो. इकडे प्लेटमध्ये थोडंसं काढून ठेवलं आहे आणि भाकरी पण करून घेणार आहे मी चुलीवरच. तर भाकरीचं परात तवा उलातनं सगळं आणून ठेवलं आहे. पाहू शकता इथे मस्त लाल तरी आलेली आहे आणि आता चूल पण चांगली पेटलेली आहे. पाऊस खूप चाललेला आहे, मी दाखवते तुम्हाला. तर तुमच्याकडे पाऊस आहे का ते पण कमेंट करून नक्की सांगा. आता खेकड्याची कढी, आपले कालवण खेकड्याचं, कोंबडा ऐकून पण देना. खेकड्याचं कालवण चांगलं मस्त गरगरा शिजलेलं आहे चुलीवर. पाहू शकता इथे मस्त तरी आलेली आहे. आणि सर्दी जर झाली असली तर ही खेकड्याची कढी करून जर घेतली आणि झोपलं तर सकाळची सर्दी गायब होती. आणि पाहू शकता किती मस्त कलर पण आलेला आहे आणि कढी आपली चांगली घट्ट झालेली आहे. खाण्यासाठी तयार आहे. कशासोबत खायची तर बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान होते आणि माझ्यासारखी रेसिपी अशी नक्की करून बघा आणि खाऊन पण पहा. जवळ घ्या मांड. या सगळेजण जेवायला कसं झालंय रस्सा खेकडाचा कालवण कसं झालंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. आणि तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझ्यासारखी अशी रेसिपी करून पहा आणि कमेंट करून सांगा ही कशी झाली. बाजरीची भाकर आणि खेकड्याची कढी. चांगलं झालं का रसा? छान झालंय. आणि ते शिजले का दाखवा ना मग. शिजले ना. शिजलेले. काय